चंद्रपूर सिंदेवाही येथील महाजन इंडेन गॅस एजन्सी जवळ भीषण अपघातात प्रेमकुमार खोब्रागडे वय वर्ष 55 राहणार सिंदेवाही हे ठार झालेत। सविस्तर बातमी अशी की सिंदेवाही येथे चंद्रपूर नागपूर राष्ट्रीय महामार्ग 9चा सिमेंट काँक्रिटीकरण आणि नालीचा मागील 3 वर्षापासूनचं काम कासव गतीनं सुरू आहे। मार्च एंडिंग आल्यामुळे या कामाला गती आली आणि दिवस रात्र काम सुरू आहे। एकीकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ तर एकीकडे कामाची घाई आणि जागोजागी खोदलेल्या नाली आणि गड्डे यामुळे नेहमीच अपघात होत असतात। काही दिवसांआधी नवीन बस स्टँड समोर एका टू व्हीलरनं जयदेव मेश्राम या इसमाला धडक दिली होती। यात जयदेव मेश्राम यांचा मृत्यू झाला होता। आज महाजन इंडेन गॅस एजन्सी समोर एकीकडे नालीचं बांधकाम सुरू असून दुसरीकडे जेसीबीनं रस्त्यावर गड्डा करत होते। दोन्ही साईडला जेसीबी असल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आणि शिक्षक प्रेमकुमार यांचा अपघात होऊन मृत्यू झाला। या अपघाताला कारणीभूत कोण, ट्रक की जेसीबी? मृतक प्रेमकुमार हे आपल्या पत्नीसह सहारे पॅथॉलॉजी येथून आपल्या दुचाकी वाहनानं निघाले होते। काही अंतरावरच ट्रकनं त्यांना धडक दिली। यात प्रेमकुमार खोब्रागडे हे ट्रकच्या मागच्या चाकात आल्यानं त्यांच्या घटनास्थळीच मृत्यू झाला। प्रेमकुमार खोब्रागडे हे विदर्भातील नामांकित व्यक्ती असून गुंजेवाही येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते। त्यांच्या मागे पत्नी, 2 मुलं असून एक आदर्श शिक्षक असून एक नाट्यलेखक पण होते। आज काळानं त्यांच्यावर झडप घातली असून त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर पडलाय। या घटनेची माहिती सिंदेवाही पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक विजय राठोड आणि त्यांची टीम घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि अवघ्या काही मिनिटातच फरार ट्रक चालकाला चित्तेगाव येथून पकडून अटक केली। पुढील तपास सिंदेवाही पोलीस करत आहेत। प्रतिनिधी अमान कुरेशी, NTV न्यूज मराठी, सिंदेवाही, चंद्रपूर।